गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव सातासमुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमत आहेत, चिलीतल्या शेतकऱ्याला जमत आहे, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाहीत. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायाच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. हे 22वे पुष्प नाशिकमधील सुप्रसिद्ध सेवाभावी डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं पुष्प आयोजित करण्यात आलेलं आहे. सह्याद्री फार्म हे आपले मुख्य प्रायोजक असून बागड प्रॉपर्टीज हे आजच्या कार्यक्रमाचे सहकार्य करणारी संस्था आहे. आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये हरिभक्त पारंगत सचिन महाराज पवार पुणे यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर डॉक्टर सुभाष सुराणा यांचे बंधू आणि नेमिनाथ जैन ब्रह्माचार्य आश्रम चांदवड या संस्थेचे उपाध्यक्ष अजित सुराणा, त्याचबरोबर नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक सुभाष नहार हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपले सर्व सन्माननीय श्रोते आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम बघणारे सर्व दर्शक यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपण सचिन महाराज पवार यांचं आज व्याख्यान आयोजित केलेलं आहे. प्रारंभी आपण डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया. त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करेन आपण राष्ट्रसंत गाडगेबाबा तसंच डॉक्टर सुभाष सुराणा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावा. स्वर्गीय डॉक्टर सुभाषजी सुराणा मनमाड येथील सुप्रसिद्ध व्यापारी संपतलालजी सुराणांचे ते द्वितीय चिरंजीव. MBBS MS पदवीप्राप्त या डॉक्टरांनी 1979 साली वैद्यकीय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. रुग्णाजवळ पैसे आहेत की नाहीत ह्या पलीकडे जाऊन रुग्णसेवाव्रत त्याने स्वीकारलं. कोणीही रुग्ण कधीही सेवेशिवाय विन्मुख गेला नाही. मुंबईतील प्रथित यश आणि निष्णात अशा डॉक्टरांशी अतिशय त्यांचे उत्तम संबंध होते. पण त्याचा फायदा त्यांनी कायम आपल्या नाशिकच्या रुग्णांना कसा होईल हेच कायम बघितले. यांचं हॉस्पिटल सर्व सुविधांनी युक्त आणि रुग्णसेवेसाठी सदैव सज्ज असं होतं. कॅन्सर निदान, जयपूर फूट असे अत्याधुनिक प्रकल्प त्यांनी त्या काळात सामाजिक बांधिलकीतून यशस्वीपणे राबवले. स्वर्गीय डॉक्टर सुभाषजी सुराणा या वैद्यकीय व्यवसायाशी बांधिलकी जपणाऱ्या सेवाव्रतीस वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन.
मी हर्षवर्धन बोराडे यांना विनंती करतो आजचे वक्ते सन्माननीय सचिन महाराज पवार यांचा परिचय करून द्यावा. आजचे आपल्याला लाभलेले वक्ते सचिन महाराज पवार यांचा खरं तर परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे त्यांना ओळखतो, पण मात्र त्यांचा आज मी परिचय करून देतो आहे. सचिन महाराज पवार हे महाराष्ट्रातील अभ्यासपूर्ण वैचारिक कीर्तन परंपरेतील एक महत्त्वाचे परिचित नाव आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमांतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला व विधायक सामाजिक संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या परिवर्तन संस्थेचे ते प्रमुख प्रवर्तक आहे. संत विचारांच्या नैतिक अधिष्ठानावर सक्षम प्रशासकीय अधिकारी घडावेत या उद्देशाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात रयत प्रबोधिनी पुणे या संस्थेचे ते संस्थापक आहेत. वारकरी संप्रदायाचं मुखपत्र असलेल्या वारकरी दर्पण या मासिकाचे ते संपादक म्हणून काम करीत आहे. संत विचारांचा प्रचार प्रसारासाठी समर्पित आम्ही वारकरी या संस्थेचे ते विश्वस्त आहेत. मागील सलग 42 महिन्यापासून श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा चिंतन हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या उपक्रमामध्ये स्वतः वक्ते म्हणून ते स्वतः तुकाराम महाराजांच्या गाथेचे निरूपण करतात. विशेष म्हणजे श्री क्षेत्र देहू परिसरातील सुमारे 200 तरुण आणि तरुणी नियमितपणे या चिंतन सत्रासाठी उपस्थित राहतात. युवकांमध्ये संत साहित्याविषयी वैचारिक अभिरुची निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. विश्वगुरू संत निवृत्ती महाराज अभंग गाथेचे ते संपादक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. ऑनलाईन कीर्तन गुरुकुलामध्ये प्राध्यापक म्हणून ते भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी BA कीर्तनशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. MA अर्थशास्त्र व MA तत्त्वज्ञान अशी उच्च शिक्षण पार्श्वभूमी असलेल्या पवार यांनी पत्रकारितेमध्ये आपले शिक्षण घेतलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात श्रीमद भगवद्गीतेचा अन्वयार्थ महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि आचार्य विनोबा भावे यांच्या चिंतनाच्या संदर्भात ते सध्या संशोधन कार्य करीत आहे. तुकारामाचे वंशज असणारे डॉक्टर सदानंद मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करीत असतात. आज आपल्याला ते वक्ते लाभलेले आहे. मला वाटतं जास्त वेळ न घेता मी पुढील सूत्र त्यांच्या हातात देतो. राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि नाशिक याचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे हे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. बाबांच्या कार्याची साक्ष म्हणजे आपली संत गाडगेबाबा धर्मशाळा. या गाडगेबाबा धर्मशाळेचं कामकाज सुव्यवस्थितपणे चालवणारे आणि गाडगेबाबांची विचारधारा प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणून आयुष्यभर सेवाभावी काम करणारं देशमुख कुटुंबीय, त्याची तिसरी पिढी म्हणजे कुणाल देशमुख. गाडगेबाबांच्या बरोबर कुणालचे आजोबा काम करायचे, यशवंतराव देशमुख. नंतर अशोकराव देशमुख हे नाशिकच्या धर्मशाळेच्या व्यवस्थापनाचं काम करायला लागले आणि 2012 साली अशोकरावांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कामाची सर्व सूत्र कुणाल देशमुख एक सांभाळत आहेत. मी कुणाल देशमुख यांना विनंती करतो आपण सचिन महाराज पवार यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करावा. आजच्या स्मृती व्याख्यानाचे देणगीदार सुराणा कुटुंबीय, अजित भाऊ, पोपट भाऊ. या सुराणा कुटुंबियांचा व्याख्यानमालेच्या वतीनं स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यासाठी आमच्या व्याख्यानमालेचे नियमित श्रोते नाना गवळी यांना विनंती करतो.
नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक सुभाष सुराणा यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सुभाष नहार विजय देसाई यांना विनंती करतो आपण सुभाष नहार यांचा सत्कार करावा. व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये उमेश मालवी प्रस्तुत स्वराधीश मुकेश हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आज डॉक्टर दिलीप चोपडेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. मी डॉक्टर दिलीप चोपडेकर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि सचिन महाराज पवार यांना विनंती करतो आमच्या या नाशिकच्या ज्येष्ठ चित्रकाराचा आपण सत्कार करावा. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, कार्यक्रमाचा मध्यंतर जेव्हा होईल त्यावेळी आपण या ठिकाणी आयोजित केलेलं चित्रांचं प्रदर्शन जरूर बघावं. उद्या शनिवार दिनांक 23 मे वसंत व्याख्यानमालेचं 23वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ भूषण गरवारे हे पुणे येथून येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी संघर्ष की सहजीवन हा उद्याच्या भाषणाचा विषय आहे. आत्तापासूनच आपल्याला जाणीव झाली असेल की आता एकही क्षेत्र असं शिल्लक राहणार नाही की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्याशिवाय आपण त्या क्षेत्राचा उपयोग करू शकू. बदलतं तंत्रज्ञान जाणून घेणं हे आपल्या नवीन पिढीच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि त्याच उद्देशाने उद्या आपण भूषण गरवारे यांना आमंत्रित केलेलं आहे. उद्याचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपल्या तरुण मुलांना जरूर या ठिकाणी घेऊन या आणि त्यांचं भावी आयुष्य सुखी होण्याच्या दृष्टीने, संपन्न होण्याच्या दृष्टीने आपण पालक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडा अशी मी तुम्हाला विनंती करतो. उद्या या ठिकाणी मेघा विश्वास प्रस्तुत मायबोली साजेरी मराठी मनाचा कॅनव्हास हा अतिशय वेगळा आणि सुंदर कार्यक्रम मुंबईचे कलावंत या ठिकाणी सादर करणार आहेत. मराठी भाषेचे वेगवेगळे प्रकार, मराठी संस्कृती, मराठी खाद्यपदार्थ अशी विविधता त्यांच्या कार्यक्रमातून आपल्याला अनुभवायला मिळेल. त्या कार्यक्रमाची छोटीशी झलक आता आपण बघूया. प्रख्यात कलावंत वैभव मांगलेंपासून अनेक नामांकित कलावंत उद्याचा हा कार्यक्रम सादर करणार आहे. याही कार्यक्रमाचा आपण मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. आदरणीय सचिन महाराज पवार यांना विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. राष्ट्रसंत गाडगेबाबा. शंभर वर्षापेक्षा अधिकची परंपरा असणारी आणि नाशिकचं वैभव असणारी ही वसंत व्याख्यानमाला 103 वर्ष या व्याख्यानमालेला होत आहेत आणि या वर्षीचं 22वं सत्र जे ते मला गुंफण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी खूप अंतःकरणपूर्वक वसंत व्याख्यानमालेची सगळी संयोजक मंडळी आणि आपल्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित असणारी सगळीच मान्यवर मंडळी आणि आपण सगळे आपल्याला वंदन अभिवादन करतो. ज्यांनी रुग्णसेवेचं व्रत आयुष्यभर निभावलं असे सन्माननीय डॉक्टर सुभाष सुराणाजी यांच्या स्मृतीच्या निमित्तानेही मला हे व्याख्यान करायला मिळते. मी खूप अंतःकरणपूर्वक त्यांनाही आदरांजली अर्पण करतो.
संतश्रेष्ठ गाडगे महाराजांना वंदन करण्यासाठी वसंत व्याख्यानमालेनं हे आजच्या व्याख्यानाचं नियोजन केलं आणि नाशिकच्या भूमीमध्ये गाडगेबाबांच्या कर्मभूमीमध्ये हे व्याख्यान होणं आणि ते करण्याची संधी मला मिळणं ही मी माझ्यासाठी खूप भाग्याची आणि आनंदाची गोष्ट मानतो. मी खूप अंतःकरणपूर्वक या संधीबद्दल वसंत व्याख्यानमालेच्या संयोजन समितीचा आभारी आहे. मला एका महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करायची आहे आणि ती सुरुवात अशी आहे की गाडगेबाबांच्या संदर्भानं गाडगेबाबांचा जन्म हा 1876ला झाला आणि आपण हे गाडगेबाबांच्या जन्माचं 150वं वर्ष जे आहे हे साजरं करतोय. मी वारकरी कीर्तनकार आहे आणि मी विचार करतो की गाडगेबाबा कोण आहेत. जेव्हा मी वारकरी कीर्तनकार म्हणून विचार करतो त्यावेळेस मला वाटतं की गाडगेबाबा संत आहेत. मी दुसऱ्या बाजूला विचार करतो की मी सोशल सायन्सचा विद्यार्थी आहे, इथल्या धर्मपरंपरेचा छोटासा विद्यार्थी आहे, विचार करणार आहे. कोण आहेत गाडगेबाबा? गाडगेबाबा धर्मसुधारक आहे. समाजामध्ये सजगपणे वावरणारा नागरिक म्हणून जेव्हा विचार मी करतो तेव्हा गाडगेबाबा कोण आहेत? तर गाडगेबाबा समाज सुधारक आहे. लोकशिक्षक असणारे, समाज सुधारक असणारे, धर्मसुधारक असणारे, संत असणारे, साधू असणारे, सज्जन असणारे अशा संतश्रेष्ठ गाडगेबाबांना अभिवादन या निमित्तानं मला करायला मिळतं. मी आपल्याला हे नम्रपणानं सांगितलं पाहिजे की मी निष्ठावंत वारकरी आहे आणि जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराजांनी ज्या भक्ती मंदिराचा कळस घातला, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वारकरी परंपरेचा पाया घातला, संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी ज्याचा विस्तार केला, एकनाथ महाराजांनी ज्या वारकरी परंपरेला भक्कमपणा देऊ केला, त्या वारकरी परंपरेचा उत्कर्ष जर कशात असेल तर तो उत्कर्ष हा संतश्रेष्ठ गाडगेबाबांच्या जीवनचरित्रामधून आपल्याला दिसून येतं. खरं तर गाडगेबाबांचा विचार करायला सुरुवात केली की एक महत्त्वाची प्रबोधनाची परंपरा असणारी आपली ही व्याख्यानमाला आहे. म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची प्रेरणा आहे. अनेक समाज सुधारक, समाज धुरीण मंडळी या सगळ्या विचार परंपरेच्या मागे. गाडगेबाबांचा जेव्हा विचार आपण करतो या सगळ्या लोकांचा विचार आपण करतो तर खरं तर महाराष्ट्राच्या प्रबोधनाची पायाभरणी जी केली ती पायाभरणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली. आपण तिथून थोडं पुढं आलं की आपल्याला माहिती आहे की लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांसारखी महत्त्वाची मंडळी होऊन गेली. त्याच्यानंतर गोखल्यांचं युग आलं, लोकमान्य टिळकांचं युग आलं. टिळकांचा विचार करा, गोखल्यांचा विचार करा, राजर्षी शाहू महाराजांचा आपण विचार करा. म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांपासून तर बाळशास्त्री जांभेकरांपर्यंतची ही सगळीची सगळी 1818 ते 1918पर्यंत होऊन गेलेली सगळी मंडळी समोर आणा. आपण या सगळ्या मंडळींचा आपण विचार केला तर आपण विदेशी राजवटीमध्ये होतो, आपण पारतंत्र्यामध्ये होतो. त्या कालावधीमध्ये हा देश महत्त्वाचा आहे, इथलं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, इथली समता महत्त्वाची आहे. म्हणून या सगळ्या मंडळींनी भूमिका घेतली. ही सगळी मंडळी जी भूमिका घेत होती ती भूमिका घेत असताना या मंडळींचं वैशिष्ट्य असं आहे की ही सगळीची सगळी मंडळी जी होती ही उच्च विद्या विभूषित होती किंवा आपण असं म्हणूयात की त्यांना पाश्चात्य जो आधुनिक विचार होता तो उत्तम पद्धतीने माहिती होता. माझं म्हणणं जरा बारकाईने ऐका. मी कीर्तन करणारा माणूस आहे, तुम्हाला फार जड जायला लागला असं माझ्या लक्षात आलं की मी गोष्टी सांगायला चालू करणार. मी व्याख्यानमालेच्या उंचीनं बोलायचा प्रयत्न करणार आहे. गोष्ट अशी आहे की आपण न्यायमूर्ती रानडे यांचा विचार करा. मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्तींचा विचार जर केला तर प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल किंवा इतरही सगळी मंडळी या सगळ्यांचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात असं येईल की यातली जेवढी जेवढी धुरीण मंडळी होती, नेतृत्व करणारी मंडळी होती, ही सगळीची सगळी प्रबोधनाचा विचार सांगणारी जी मंडळी होती, या सगळ्या मंडळींना आधुनिक शिक्षण होतं. यांना विदेशातला बुद्धिप्रामाण्यवाद माहिती होता, उदार मतवाद माहिती होता. त्या कालावधीमध्ये पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या वरून इथं भारतामध्ये आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये डिबेट होत होतं आणि इथल्या समाज सुधारकांमध्ये सुद्धा गट पडले होते. काहींचं म्हणणं असं होतं की अगोदर स्वातंत्र्य पाहिजे मग सामाजिक सुधारणा पाहिजे. काही लोकांचं म्हणणं असं होतं की अगोदर सामाजिक सुधारणा पाहिजे मग स्वातंत्र्य पाहिजे. काही लोकांचं म्हणणं असं होतं की आपण धर्माचा विचार करू, जातीभेदाच्या नंतर पाहू. काही लोकांचं म्हणणं असं होतं जातीभेद अगोदर संपला पाहिजे आणि मग धर्माची उत्क्रांती होईल वगैरे वगैरे वगैरे. असे वेगवेगळे गट त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये विद्यमान होते. आता गोष्ट अशी आहे की या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर
1917-18 नंतर गाडगेबाबांचा उदय झाला. गाडगेबाबांचं मोठेपण काय आहे? गाडगेबाबांचं मोठेपण असं आहे की गाडगेबाबांच्या अगोदर होऊन गेलेले सगळे समाजसुधारक, अक्षरशः महात्मा ज्योतिबा फुले जरी असतील तरी ते सुद्धा इंग्रजी उत्तम वाचत होते. फुले, आपल्याला तुम्ही कोणत्याही महापुरुषाचं मला नाव सांगा समाजसुधारकाचं, त्याचा आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा असणारा, आधुनिक शिक्षणाचा असणारा संबंध मी आपल्याला सांगतो. गाडगेबाबांचं मोठेपण काय आहे? गाडगेबाबा हे पहिले असे महाराष्ट्राच्या समाज सुधारणेच्या चळवळीतली व्यक्ती आहे की ज्यांना आधुनिक विचार तशा अर्थानं ठाऊक नव्हता. आधुनिक विचारापुरतं म्हणणं नाही माझं, पुढचं ऐका, की तशा अर्थानं त्यांचं शिक्षण पण झालेलं नव्हतं. एक शिक्षण न झालेला, तशा अर्थानं शाळेची पायरी न चढलेला एक व्यक्ती हा मागच्या शतकामध्ये आधुनिक विचार मांडतो, हाच मोठा चमत्कार आहे. आणि हे गाडगेबाबांनी कुठं पुस्तक वाचून केलं नाही. हे गाडगेबाबांनी कशातून केलं? तर हे गाडगेबाबांनी आपल्या समाज निरीक्षणामधून केलेलं दिसतं. त्यांनी घर सोडलं एक दिवशी. ज्या पद्धतीनं भगवान गौतम बुद्धानं घर सोडलं, अगदी त्या पद्धतीनं गाडगेबाबांनी सुद्धा सुखाच्या क्षणी घर सोडलं. आणि पुढची 12-15 वर्ष गाडगेबाबा काय करत होते? तर गाडगेबाबा समाज निरीक्षण करत होते. आणि त्यांनी समाज निरीक्षण करून समाजाची नाडीही बरोबर ओळखली आणि समाजाचं दुखणंही बरोबर ओळखलं. गाडगेबाबांचा आपण विचार करा तर 2 मुद्द्यांचा विचार करता येईल. एक, पहिला विचार करता येईल की गाडगेबाबांची भाषा, एक मुद्दा. आणि दुसरा जो विषय आहे की ती भाषा निवडत असताना त्यांनी कोणते मुद्दे ॲड्रेस केले, त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला, या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या गाडगेबाबांनी या समाज निरीक्षणातून कमावल्या. आपण जर समाजामध्ये राहिलो नाही तर 2 पद्धतीच्या शक्यता निर्माण होतात. एक, पहिल्यांदा आपण जर पुस्तक वाचणारे जर असू तर आपली भाषा फक्त पुस्तकी होते एक, किंवा जर आपण निरक्षर असू तर आपल्याला लोकांशी संवादच साधता येत नाही. जर आपल्याला वाटत असेल की आपण आपला विचार समाजामध्ये व्यवस्थित जाऊन सांगितला पाहिजे तर पहिली गोष्ट केली पाहिजे काय? आपल्याला समाजाची भाषा माहिती असली पाहिजे, एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, ज्या समाजामध्ये आपल्याला जाऊन काम करायचं आहे त्या समाजाच्या समस्या काय हे आपल्याला कळायला पाहिजे. गाडगेबाबांचा विचार जर आपण केला तर मागच्या 100 वर्षामध्ये पब्लिक स्पीकिंग करणारा गाडगेबाबांसारखा एकही मोठा वक्ता झाला नाही की ज्याला समाजाची नसही व्यवस्थित माहिती होती. आणि समाजाची भाषा म्हणजे पंडितांची भाषा नाही, समाजाची भाषा म्हणजे शेवटच्या माणसाची भाषा. गाडगेबाबाजी आहेत ती शेवटच्या माणसाची भाषा बोलणारे होते. त्याच्यामुळं गाडगेबाबा कीर्तनाला उभे राहिले की अक्षरशः हजारो लोक जमा व्हायचे. गाडगेबाबांना समाजाचं वर्म माहिती होतं, गाडगेबाबांना समाजाची भाषा माहिती होती. आणि तिसरी गोष्ट गाडगेबाबांकडं जर काय असेल तर गाडगेबाबांकडं त्याच्याशी सुसंगत असं आचरण आहे. काही लोकांना समाजाचं वर्म माहिती असतं, काही राजकीय लोकांची भाषणबाजी आपल्याला माहिती आहे की त्यांना बरोबर समाजाचं वर्म कळतं. एक, दुसरी गोष्ट, समाजाला भुलवता येईल अशी भाषणंही ती मंडळी करतात. फक्त गडबड काय होते की त्याच्याशी सुसंगत असं आचरण त्यांचं असत नाही. साधू आणि राजकारणी मंडळी, साधू आणि इतर लोक यांच्यामध्ये फरक काय असेल तर त्यांच्यामध्ये फरक हा असतो की साधूच्या वागण्या बोलण्यात अंतर नसतं, इतर मंडळींच्या वागण्या बोलण्यामध्ये अंतर असतं. गाडगेबाबांचं आणखीन एक योगदान मी आपल्याला सांगितलं पाहिजे आणि ते खूप रॅशनल पद्धतीनं सांगितलं पाहिजे. काय आहे ते म्हणणं? आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इंग्रजांची राजवट आपल्याकडे आली आणि 1818 पासून महाराष्ट्र पारतंत्र्यामध्ये गेला. खरं तर इंग्रजांची सुरुवातच 1757ला प्लासीच्या लढाईपासून झाली होती. रॉबर्ट क्लाईव्हनं त्यावर ते हल्ला करणं, इतर गोष्टी वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या 1818 पासून महाराष्ट्र जो आहे तो पूर्णपणे कुणाच्या ताब्यात गेला तर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर धार्मिक परिणाम काय झाला? धार्मिक परिणाम हा झाला की ख्रिश्चन धर्म आला. ख्रिश्चन धर्म आल्यानंतर काय झालं? ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार होत असताना ख्रिश्चन धर्मातल्या मिशनरी लोकांनी काय केलं असेल तर इथं दवाखाने काढले. इथं काय केलं? इथले अन्नछत्र सुरू केले, इथल्या शाळा सुरू केल्या. त्यांनी काय केलं की त्यांनी मिशनरी वृत्तीनं काम करायला सुरुवात केली. आणि परिणाम असा झाला की हळूहळू का असेना ख्रिश्चन धर्माचा भारतभर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झाला. म्हणजे एका बाजूला सत्ताही होती आणि दुसऱ्या बाजूला काय होतं तर दुसऱ्या बाजूला ही सेवेची कामंही सुरू होती. आपण भारतातल्या धर्मव्यवहाराचा, धर्मवर्तनाचा जर विचार केला
तर धर्म सेवेला जोडला पाहिजे. धार्मिक माणसानं महारोग्याची दुखणी काय जखमा धुतल्या पाहिजे. धार्मिक माणसानं वृद्धाश्रम काढले पाहिजे. धार्मिक माणसानं काही एक काम केलं पाहिजे, गरिबाचे अश्रू पुसायचं काम केलं पाहिजे, असा विचारच नवीन होता. तो तत्वज्ञानात असेल, मात्र कृतीच्या पातळ्यांवर त्याचा अभाव होता. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की गाडगे बाबा ही महाराष्ट्रातली अशी पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी धर्मसेवेला जोडला. मी नाशिकमध्ये आहे आणि मी हे जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की अगोदरच्या टप्प्यामध्ये इतर धार्मिक मंडळी इथं आली, त्यांनी त्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये सामावून घेतलं. आणि पुढचा मुद्दा काय आहे की सामावून घेतलं एवढ्यापुरता मुद्दा नाही, त्यांच्या स्वतंत्र चांगल्या वसाहती उभ्या केल्या. आपल्या देवाला शरण आले म्हणून त्यांच्या वसाहती ज्या रस्त्याला उभं राहिले त्या रस्त्यांना शरणपूर रस्ते असे नाव मिळालेत आपल्या शहरामध्ये. काय कारण आहे? याचं कारण एक असं आहे की भारतामधला जो धर्मविचार होता सगळा, भारतामध्ये जन्माला आलेले सगळे जे धर्म आहे, हिंदू असेल, बौद्ध असेल, महावीरांचा असेल, शीख धर्माचा त्याला थोडासा अपवाद आहे. काय आहे त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की एक आपण सेवेचं काम उभं केलं पाहिजे. आणि पुढचा मुद्दा, फक्त सेवेचं काम उभं नाही केलं पाहिजे तर धर्मामध्ये संस्थात्मक काम उभं केलं पाहिजे. ट्रस्ट उभं केलं पाहिजे. ते ट्रस्ट समाजाच्या हवाली केलं पाहिजे. आणि तिथं गायेपासून तर महारोग्यापर्यंत आणि गरीबाच्या पोरापासून तर गरीबाच्या पोरीच्या लग्नापर्यंत आपण काही एक विचार केला पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे. ही जी भावना आहे, ही भावना पहिल्यांदा जर कुणी ओळखली असेल तर ती भावना गाडगेबाबांनी ओळखली. म्हणून गाडगेबाबांनी आपल्या मिशनला नाव देताना काय दिलं? गाडगेबाबा मिशन असं नाव दिलं. म्हणजे मी आपल्याला सांगतो, मराठीमधले एक महत्त्वाचे ज्यांचं मराठी साहित्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे, अशा एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे काही लोक गेली. आणि गेल्यानंतर ते जे होते ना की त्यांना विचारलं की या मिशन या शब्दाला मराठीमध्ये शब्द काय आहे. त्यांनी पूर्वी खूप प्रतिशब्द मराठीमध्ये दिलेले होते, खूप प्रतिशब्द दिले होते. मात्र त्यांना विचारलं की मिशन या शब्दाला मराठीमधला प्रतिशब्द काय. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांना मिशन या शब्दाला प्रतिशब्द सांगता आला नाही. याचं कारण काय? त्यांचं म्हणणं असं होतं की ख्रिश्चन ज्या पद्धतीने मिशन म्हणून धर्म आणि सेवेचा एकत्रित विचार करतात तशा पद्धतीची संकल्पनाच आपल्याकडे नवीन आहे. त्याच्यामुळं मिशन हा शब्द जरी इंग्रजी असला, जरी त्याची पार्श्वभूमी युरोपियन असली, जरी त्याची पार्श्वभूमी ख्रिश्चन पद्धतीने असली, तरी तोच शब्द आहे तो स्वीकारला पाहिजे. आणि गाडगेबाबांनी काय केलं तर गाडगेबाबांनी नेमका तो शब्द स्वीकारलेला आपल्याला दिसतो. धर्माचे काम करणारा जो माणूस आहे, त्या धर्माचं काम करणाऱ्या माणसानं फक्त पूजा नसते करायची. धर्माचं काम करणारा जो माणूस आहे त्यानं फक्त व्रत वैकल्य तीर्थ नसतात करायचे, तर त्यानं गरिबाचे अश्रू पुसायचे असतात. ही भूमिका ठळक पद्धतीनं जर कोणी मांडली असेल तर ती भूमिका मांडण्याचं काम हे गाडगेबाबांनी केलेलं आपल्याला दिसतं. गाडगेबाबा काय आहेत? गाडगेबाबा हे भारतीय प्रबोधनाचा देशी अवतार आहे. गाडगेबाबा काय आहे? इथल्या जमिनीमध्ये राहून आपण कशा पद्धतीनं प्रबोधन केलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार जर कोणी केला असेल तर तो गाडगेबाबांनी केला. माझ्या मनामध्ये आत्ता एक ताजा खयाल आहे. ताजा खयाल म्हणजे मला आत्ता सुचलं आहे. मी विचार असा करतो की 12-15 वर्ष गाडगेबाबा फिरले आणि गाडगेबाबांनी कीर्तनाचंच माध्यम का निवडलं याचं कारण त्यांच्या लक्षात असं आलं होतं की त्यांनी जशी लोकांची भाषा निवडली तसं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं माध्यम जर काय असेल तर ते माध्यम कीर्तन होतं. कीर्तन हे अत्यंत विश्वसनीय माध्यम आहे. तिथं भाषा लोकांची वापरायची आणि लोकांच्या दुखण्यावर औषध सांगायचा, इतका गांभीर्यानं विचार आपल्याला गाडगेबाबांनी केलेला दिसतो. खरं तर ते फक्त आणि फक्त धर्माबद्दल बोलले का? गाडगेबाबांनी कीर्तनं केली आणि ती कीर्तनं करत असताना आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे की स्वच्छता नावाचा मुद्दा महत्त्वाचा आहेच. पण एक लक्षात घ्या, स्वच्छतेपुरता मुद्दा नाही. गाडगेबाबांनी स्वच्छतेपासून समतेपर्यंत विचार केला. गाडगेबाबांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की जेव्हा मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे की नाही याच्याबद्दल भूमिका जेव्हा घ्यायची वेळ आली तेव्हा गाडगेबाबांनी भूमिका घेतली. आणि हेही सांगितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर होत होतं त्यावेळेस सुद्धा गाडगेबाबांची काही एक भूमिका राहिलेली आहे. गाडगेबाबा हे सजग पद्धतीनं विचार करणारे महाराष्ट्रातले महत्त्वाचे विचारवंत आहेत.
महाराष्ट्रातले महत्त्वाचे समाजसुधारक आहे, महाराष्ट्रातील महत्त्वाचे लोकशिक्षक जर कोण असतील तर ते गाडगेबाबा आहे. कोणत्याही माणसाचा जर विचार करायचा असेल तर त्या माणसाचा विचार समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तो महिलांबद्दल कसा विचार करतो यावरून सुरुवात केली पाहिजे, एक मुद्दा. दुसरा तो विचार करतो की जातीवर कसा विचार करतो, तो दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा तो श्रीमंतांच्या बद्दल काय विचार करतो, हा मुद्दा आहे. कोणत्याही माणसाचा एक्सरे काढायचा असेल आपल्याला तर पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की तो महिलांबद्दल काय विचार करतोय, पाहिलं पाहिजे तो श्रीमंतांच्या बद्दल काय विचार करतोय आणि जातीच्या बद्दल त्याची भूमिका काय आहे. गाडगेबाबांचा आपण विचार करा. मला एक मुद्दा बोलू द्या की आपण आधुनिकता 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 असं म्हणतो. आधुनिकता म्हणजे काय? आधुनिक असणं म्हणजे फक्त जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणं आणि मोठे मोठे गॅजेट्स वापरणं म्हणजे आधुनिक असणं नाही. विज्ञानाचं जग वापरणं म्हणजे आधुनिक असणं नाही. तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांना तुम्ही प्रतिसाद कसा देता यावरून तुमचं आधुनिक असणं ठरेल. समजा आपण कल्पना करा, जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारे IT मध्ये काम करणारा एखादा मुलगा असेल आणि तो जर आपल्या पत्नीला जाळून मारत असेल तर तो आधुनिक आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. एखादा लय मोठ्या गाडीमध्ये चाललाय आणि तो जर जातीयवादी असेल तर तो आधुनिक आहे का? अजिबात नाही. एखादा आहे ना लय मोठं, त्याच्याकडे आत्ता काय सगळे चांगलं तंत्रज्ञान तो वापरतोय, विज्ञानाची सृष्टी सगळी चांगल्या पद्धतीनं वापरतोय. मात्र जर समतेच्या संदर्भानं, बंधुतेच्या संबंधानं, स्वातंत्र्याच्या संदर्भानं जर तो संकुचित विचार करत असेल तर तो मागास आहे. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की ते सोनोग्राफीचं मशीन असतं. सोनोग्राफीचं मशीन ही वैज्ञानिक शोध आहे, मोठी गोष्ट आहे. हे खैरनार साहेब मोठी गोष्ट आहे. पण एक लक्षात घ्या, समजा तेच मशीन वापरायचं आणि गर्भामध्ये असणारा जो काय म्हणूयात की भ्रूण आहे, त्या भ्रूणाचं लिंग काय करायचं, तपासायचं आणि ते जर स्त्रीचं असेल तर ते पाडून टाकायचं. मला सांगा, एका बाजूला वापरत असताना विज्ञानाचा शोध वापरला, मात्र दुसऱ्या बाजूला कृती करत असताना काय केली, मागास कृती केली. निव्वळ आपण वस्तू वापरून आधुनिक होत नाही, तर आपण समतेच्या संदर्भानं, बंधुतेच्या संदर्भानं, स्वातंत्र्याच्या संबंधानं, सामाजिक न्यायाच्या संबंधानं काय विचार करतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मी वारकरी संत परंपरेचा नम्र अनुयायी आहे आणि मी असं सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू झालेली सगळीची सगळी संत परंपरा ही महाराष्ट्रातील आधुनिक विचार करणारी परंपरा होती. यांनी समतेची लढाई, यांनी बंधुतेची लढाई, यांनी सामाजिक न्यायाची जी लढाई आहे ती आपल्या आपल्या पातळ्यांवर पुढे नेलेली दिसते. पण ज्ञानेश्वर महाराजांपासून निळोबाराय महाराजांपर्यंत जर विचार केला तर त्यावेळेचं राजकारण जे होतं ते वेगळं होतं. तिथं परकीय राजवटी होत्या, मात्र राजकारण राजा होता आणि हे होतं कायद्याचं म्हणून जे राज्य, आधुनिक विचार म्हणून येणं ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी जर कुणाच्या कालावधीमध्ये आल्या असतील तर त्या गाडगेबाबांच्या काळात आलेल्या दिसतात. म्हणजे तुकाराम महाराज आणि गाडगेबाबा या दोघांच्याही काळाचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य तोवर स्थापन झालेलं नव्हतं, महाराजांचे प्रयत्न सुरू होते. आणि इकडं गाडगेबाबांचा जर विचार केला तर इकडं सविनय चळवळी सुरू झाल्या होत्या. न्यायमूर्ती गोखले असतील, टिळक असतील, या सगळ्या मंडळींनी इथल्या राजकारणाचा पोत जो होता तो वेगळ्या पद्धतीनं बदलून टाकलेला होता. महात्मा फुले असतील, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असतील, या सगळ्या मंडळीने इथली सामाजिक चळवळ जी ती सुद्धा वेगळ्या पद्धतीनं पुढे नेली होती. गाडगेबाबांनी काय केलं तर गाडगेबाबांनी मध्ययुगीन वारकऱ्यांच्या समोरच्या ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा सुद्धा ओलांडलेल्या आपल्याला दिसून येतात. वस्तुस्थिती काय आहे हेही सांगतो मी आपल्याला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कोणताही माणूस कोणत्या जातीत जन्माला यायचं हे त्याच्या हातात नव्हतं. मग काय होतं, कोणतीही जात जी आहे ती जात कशा पद्धतीनं काम करत जाते. एक पहिली गोष्ट अशी असते की ती जात आहे ना ती असं म्हटलं जातं काय, त्याच्याशी संबंधित एक व्यवसाय असतो, एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट काय असते की त्याला धर्माचं सँक्शन असतं, दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा काय असतो की तिथली जी राज्यव्यवस्था आहे त्या राज्यव्यवस्थेचं सुद्धा त्याला सँक्शन असतं. 3 मुद्दे असतात. एक राज्यव्यवस्था असते, एक दुसरी गोष्ट धर्मही असतो आणि तिसरी गोष्ट काय असते तर तो व्यवहार असतो, काय व्यवसाय पण असतो. इंग्रज भारतात येईपर्यंत आपण पाहिलं असेल तर आपल्या लक्षात असं येईल की जातीच्या समोर या सगळ्या अडचणी होत्या. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि शिवाजी महाराजांनी जातीला राज्यव्यवस्थेचं असणारं सँक्शन काढून टाकलं आणि शिवाजी महाराजांनी जातपात न पाहता प्रत्येक माणसाला आपल्या सैन्यामध्ये संधी दिली. एक
इथली महाराष्ट्रातली जी भक्ती परंपरा निर्माण झाली, त्या भक्ती परंपरेनं काय केलं तर देवाच्या समोर सगळे समान आहे ही भूमिका घेतलेली आपल्याला दिसते आणि देवाचं जातीला असणारं सँक्शन काढून टाकलं आणि सांगितलं भक्ती चळवळीमध्ये तुम्ही समान आहात सगळे. मधल्या टप्प्यामध्ये काय झालं, मधल्या टप्प्यामध्ये आपल्याला नाईलाजानं महाराष्ट्राच्या इतिहासातला सामाजिक घडी विस्कटवणारा काळ म्हणून उत्तर पेशवाईच्या काळाचा विचार करावा लागतो. आणि संतांनी जे काम केलं होतं, पुढं नेलं होतं, ते काम काही प्रमाणामध्ये परत मागं आलं आणि आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपल्या भेदाभेदानं, आपल्या भांडणाने इतर लोकांनी फायदा घेतला आणि त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर त्याचा परिणाम आपल्याला इंग्रजांच्या राजवटीमध्ये जावं लागलं. मला म्हणायचं असं आहे की साधू संतांनी जी समतेची चळवळ सुरू केली होती, ती चळवळ पुढे नेणारा कीर्तनकार जर कोण असेल तर तो कीर्तनकार म्हणजे गाडगेबाबा आहे. गाडगेबाबांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते कॉन्ट्रीब्युशन, ते योगदान हे फक्त त्यांच्याकडं धार्मिक आणि भाबडे पद्धतीनं पाहून चालणार नाही, त्यांच्याकडं आपल्याला खूप गंभीर पद्धतीनं पाहावं लागेल. म्हणजे साधी गोष्ट आहे की संत परंपरेनं काय केलं, संत परंपरेनं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानेश्वरीचे अधिकारी कोण आहे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले की म्हणोनी शब्दे जेन लभे घडोनिया अनुष्टुबे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले म्हणून मी हे आता व्यासांची पदे पाहता पाहता आणिले श्रवण पथा मराठी ये. इथला जो सर्वसामान्य बहुजन समाज आहे आणि त्यातही ज्या महिला आहेत त्या महिलांना धर्माचा अधिकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वारकरी परंपरेनं केलं. आपण परंपरेमध्ये जरी पाहिलं, बाहेरचं समाजाचं सोडून द्या, नंतरच्या कालावधीमध्ये किती महिला प्रबोधनकार झाल्या, याची उत्तर नाही असं आहे, याचं उत्तर नाही असं आहे. गाडगेबाबांचं योगदान काय आहे, गाडगेबाबांनी गयाबाई मनमाडकरांसारख्या, गाडगेबाबांनी मीराबाई शेरकरांसारख्या महिला कीर्तनकार तयार केल्या. ज्या कालावधीमध्ये कीर्तन करणं ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती, अशा कालावधीमध्ये महिला कीर्तनकार तयार झाल्या पाहिजे. आणि फक्त तयार झाल्या पाहिजे असं नाही तर त्यांनी व्यासपीठावर उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहून बाजू मांडली पाहिजे आपली, उभं राहून धर्म सांगितला पाहिजे, उभं राहून बंधुता सांगितली पाहिजे, उभं राहून सामाजिक न्याय सांगितला पाहिजे. ही भूमिका गाडगेबाबांनी घेतलेली आपल्याला दिसते. काळाच्या त्या टप्प्यावर विचार आपण केला तर आपल्याला लक्षात येईल ही गोष्ट किती मोठी आहे. महात्मा गांधींचं एक वाक्य आहे, गांधीजी असं म्हणाले होते की ज्या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग नसतो ती चळवळ सज्जनांची समजली जात नाही. कोणाचं वाक्य आहे, महात्मा गांधींचं वाक्य आहे. मला असं म्हणायचं आहे की चळवळीमध्ये महिलांचं स्थान अधोरेखित करणं नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट गाडगेबाबांनी केलेली दिसते. म्हणजे मी आत्ता वाचत होतो आणि गाडगेबाबांचं एक प्रसंग तर खूप सुंदर आहे. गाडगेबाबा एका कीर्तनामध्ये असं म्हणाले की तुमच्या माझ्या घरी जी बाई मोलकरीण म्हणून काम करते त्या बाईला बाई म्हणू नका, मग काय म्हणा, त्या बाईला बाई साहेब म्हणा. मी बोलू आपल्याला बाई साहेब म्हणणं हे मध्ययुगीन कालावधीमध्ये राजघराण्यामध्ये पाटील देशमुख किंवा गावचं नेतृत्व करणारे, वाडा असणारी ज्यांच्याकडे होता त्या घरामध्ये जी नेतृत्व करणारी बाई होती त्या बाईला काय म्हटलं जायचं, बाई साहेब असं म्हटलं जायचं. गाडगेबाबांची भूमिका काय होती, गाडगेबाबांची भूमिका होती का बाईला बाई म्हणू नका. आणि कोणती बाई, नेतृत्व करणारी बाई नाही. कोणती बाई, 2-2 किलोचे सोन्याच्या पुतळ्या असणारे गळ्यात घातलेली ती बाई नाही. जी बाई कष्टाचं काम करते त्या बाईला काय म्हटलं पाहिजे, बाई साहेब म्हटलं पाहिजे. आणि बाबांनी ही भूमिका घेतली. साहेब, मी आपल्याला सांगतो की इतकं क्रांतिकारी काम आहे की त्यांचा मुलगा वारला आणि आपल्याला माहिती आहे कीर्तन सुरू होतं, कीर्तन सुरू असताना तार आली की तुमचा गोविंद नावाचा मुलगा वारला. आणि काय झालं की मग बाबांनी तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगितलं, ऐसे मेले किती कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी, असं गाडगेबाबा म्हणाले. हे झालं ठीक आहे, पण याचा अर्थ गाडगेबाबा संवेदनशील नव्हते काय. मी बोलू आपल्याला, त्याच गोविंदाची जी पत्नी होती त्या पत्नीचा पुनर्विवाह गाडगेबाबांनी करून दिला. गाडगेबाबा नावाची व्यक्ती जी आहे ती व्यक्ती कशी आहे, ती स्थितप्रज्ञासारखी आहे. म्हणजे कशी आहे की गाडगेबाबा खूप आनंदी होत नाही आणि खूप दुःखी होत नाही. स्थिर बुद्धीनं श्रीमद भगवद्गीतेनं स्थितप्रज्ञता म्हणून जो विचार मांडला तो सगळ्याची सगळा विचार जगणारा महात्मा जर कोण असेल तर तो गाडगेबाबा आहे. मी लोकोत्तर गाडगेबाबा नावाचं दत्ता भोसले सरांचं पुस्तक एवढ्यामध्ये पाहिलं. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि जो मुद्दा मला खूप आवडला. काय मुद्दा आहे ते, असं म्हणाले की श्रीमद भगवद्गीतेमध्ये दैवी संपदा सांगितलेली
आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही दैवी संपदेचे गुण सांगितलेले जे महात्म्याच्या ठिकाणी विद्यमान असतात. तर महात्म्याच्या ठिकाणी विद्यमान असणारे गुण सगळेचे सगळे जर कुणाच्या ठिकाणी असतील तर ते गाडगेबाबांच्या ठिकाणी होते. म्हणजे आध्यात्मिक अर्थानं जरी विचार करा, समाज सुधारक या अर्थानं विचार करा, लोकशिक्षक या अर्थानं विचार करा, त्यांच्यासारखा निर्लोभी माणूस मागच्या 100 वर्षामध्ये एकही झाला नाही. मी सगळ्यांचा आदर ठेवून अत्यंत वस्तुनिष्ठपणानं सांगतोय की गाडगे बाबांनी जेवढा त्याग केला मागच्या 100-125 वर्षामध्ये बाबांनी इतका त्यागी माणूस कुणीच झाला नाही. म्हणजे कुणी झाला नाही म्हणजे त्यांनी साधारणपणे 50 वर्ष साधारणपणे किती वर्ष 50 वर्ष गोडाचा एक घास पण खाल्ला नाही. केरनेर साहेब गोडाचा एक घास खाल्ला नाही, फक्त एकदाच गोड खाल्लं. ते कधी खाल्लं काही नाही, ते मूर्तिजापूरला त्यांची झोपडी होती आणि ती झोपडी जळाली आणि ती जळाल्याची तार मला वाटतं नाशिकलाच आली. देशमुख साहेब बाबा नाशिकलाच होते आणि ती तार जेव्हा आली, तार आल्यानंतर गाडगेबाबांनी ती पाहिली की अरे झोपडी जळाली. काय झालं, गाडगेबाबांनी सांगितलं सहकार्याला जा रे पेढे घेऊन ये. आणि तेव्हा गाडगेबाबांनी एक पेढा खाल्ला. आपण पेढा कधी खातो, आपण सुखाच्या क्षणी पेढा खातो. संसार जळाला याचा आनंद झालेला महात्मा जर कोणता असेल तर ते गाडगेबाबा आहे. सगळं आयुष्य समाजाला अर्पण करायचं, आपलं तारुण्य समाजाला अर्पण करायचं, आपलं ज्ञान समाजाला अर्पण करायचं, आपली तळमळ समाजाला अर्पण करायची आणि आपल्यासाठी काहीच स्वीकारायचं नाही म्हणजे गाडगेबाबा. म्हणजे ते 1935-36ला वर्ध्याला महात्मा गांधींची आणि बाबांची भेट झाली आणि गांधीजींनी काय प्रश्न विचारला, गांधीजींनी बाबांना पहिला प्रश्न विचारला तुमची प्रॉपर्टी काय. गांधीजी हुशार माणूस होते, गांधीजी हुशार होते. गांधीजींची कर्मवीर अण्णांची भेट पण फार इंटरेस्टिंग आहे. प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर अण्णांना घेऊन गेले होते आणि तेव्हा काय झाला हा किस्सा नंतर कधीतरी मी आपल्याला सांगेन. मात्र गांधीजी परीक्षा घेणारे होते. गांधीजींनी विचारलं की बाबा तुमची इस्टेट काय. गाडगे बाबांनी सांगितलं ही काठी, हे गाडगं आणि असणारी एक गोधडी, एक वाकळ एवढीच माझी इस्टेट आहे आणि मेल्यानंतर ती सुद्धा मी समाजाला देऊन जाणार आहे. आपण कल्पना करा, इतकं निरपेक्ष राहता येणं, इतकं निस्पृह राहता येणं ही गोष्ट शक्य नाही. गाडगे बाबांनी एवढा त्याग केला. गोड खाण्यापुरताचा मुद्दा सांगतो तुम्हाला. पुढचं एक सांगतो की इतके प्रयोग आयुष्यावर त्यांनी केले, इतके प्रयोग केले की एक एक गोष्ट ते जिंकत गेले. म्हणजे मला कमाल वाटते की स्वतःवर किती काम केलं पाहिजे. आयुष्याच्या एका क्षणाला ठरवलं गाडगेबाबांनी मी गोड खाणार नाही आणि आयुष्यभर गोड खाल्लं नाही. गाडगेबाबांनी ठरवलं मी समाजाचे पैसे स्वीकारणार नाही, आयुष्यभर नाही स्वीकारलं. गाडगेबाबांनी जी प्रतिज्ञा केली आपल्याला आश्चर्य वाटेल, ती प्रतिज्ञा शेवटपर्यंत नेली. आपण पर दर 1 जानेवारीला करतो की नाही प्रतिज्ञा. 1 जानेवारीला आपली प्रतिज्ञा असते की काही नाही मी 4 किलोमीटर चालेल, आजपासून गोड नाही खाणार, चहा नाही पिणार, माझं वजन कमी करेल. असं आपण 1 जानेवारीला आपल्या स्वार्थाचं हिताचं म्हणत असतो. मात्र आपल्याला ते पाळता येत नाही. त्याच्यामागे आपला व्यक्तिगत लोभ असतो, तरीसुद्धा आपल्याला पाळता येत नाही. गाडगे बाबांचा व्यक्तिगत कोणताही लोभ नव्हता, सगळ्याचे सगळं समाजहिताचा विचार होता. गाडगे बाबा ही व्यक्ती अशी आहे, मला वाटतो त्यांचा खमकेपणा हा वाटतो. काही नाही प्रतिज्ञा करायची आणि ती प्रतिज्ञा जिंकायची, शेवटपर्यंत निभवायची. याचं नाव गाडगे बाबा आहे. गाडगे बाबा हा खमका माणूस आहे. गाडगे बाबा आहे ना असे निश्चयी असणारे आहे. म्हणून ते मोठ्या मोठ्या माड्यांमध्ये गेले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापासून तर सावकाऱ्यांच्या बंगल्यापर्यंत राहिले. साहेब पण सांगू, गाडगे बाबांनी गोड अन्नाला स्पर्श केला नाही. गाडगे बाबांनी नेहमी गाडग्यामध्ये भाकरी घेऊन, भाजी घेऊन खाल्ली आणि हेही खात असताना त्यांनी आयतेपणानं खाल्ली नाही. त्यांची भूमिका अशी होती, जेव्हा ते त्या सोलापूरचे कलेक्टर होते पठाण म्हणून, तर त्यांच्या बंगल्यावर जेव्हा गेले त्यावेळेस युम पठाणांनी लिहून ठेवलं. ते म्हणाले की जेव्हा गाडगे बाबा आले आणि माझ्या वडिलांनी आग्रह केला बाबांना जेवायचा, तर बाबा म्हणाले नाही 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 नाही, पहिल्यांदा आपण काय करू, आपण काम करू. आणि गोष्ट अशी आहे की सोलापूरच्या कलेक्टर बंगल्याच्या आसपास गाडगे बाबांनी काम केलं, श्रमदान केलं आणि मग गाडगे बाबांनी एक अर्धी चतकूर भाकरी खाल्ली असेल. पण ते खात असताना सुद्धा गाडगे बाबांचं म्हणणं काय होतं, बाबांचं म्हणणं असं होतं की काम केल्याशिवाय भीक मागायची नाही. भीक मागणं म्हणजे काय, भीक मागणं म्हणजे आता आपल्याला या गंगेच्या काठावर अनेक लोक भीक मागताना दिसतात. भीक मागणं म्हणजे काय, कोणतेही कष्ट न करता
कशाची तरी अपेक्षा करणं म्हणजे भीक मागणं. मात्र गाडगे बाबांचं भीक मागणं सुद्धा खूप स्वाभिमानी होतं. काय केलं त्यांनी, ते त्यांचं म्हणणं असं होतं की सामाजिक कार्यकर्त्यानं सुद्धा पहिल्यांदा कष्ट केले पाहिजे आणि मग भीक मागितलं पाहिजे. आणि सांगू पुढे ते म्हणाले, एक मुद्दा सांगितला, काय काम केल्याशिवाय भीक मागायचं नाही. एक दुसऱ्या गोष्ट अशी आहे की भीक मागितल्याशिवाय जेवायचं नाही. म्हणजे काय, काही नाही तर लई काम केलंय चांगलं आणि कुठल्या तरी एखाद्या महालामध्ये जाऊन मोठ्या पंक्तीमध्ये जर आपण जेवणावळी जोडू तर त्यालाही अर्थ नाही. पहिली गोष्ट काय केली पाहिजे, काम केलं पाहिजे, मग भीक मागितलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय केली पाहिजे की भीक मागितल्याशिवाय जेवायचं नाही. 2 आणि तिसरी गोष्ट कमीत कमी 5 घरामध्ये भीक मागितली पाहिजे, एका घरी जेवायचं नाही. आपण या प्रक्रियेचा विचार करा. सगळ्या ही किती निरंकारी होत जाण्याची वृत्ती आहे. म्हणजे गाडगे बाबांच्या सोबत काम केलेल्या प्रत्येक माणसाला दंडवत केला पाहिजे, प्रत्येक माणसाला वंदन केलं पाहिजे. कारण गाडगे बाबांच्या तालमीमध्ये टिकणं ही गोष्ट महत्त्वाची नाही. हल्ली माझं मत असं होत चाललंय की कोणताही माणूस असू दे, किती धार्मिक असू दे, पाठांतर त्याचं किती चांगली असू दे, तो त्याची किती पब्लिक फिगर असू दे, तो बाईच्या बद्दल आणि पैशाच्या बद्दल कधी कसा वागेल याचा काही नियम नाही, असं माझं निरीक्षण झालंय. मला तुम्ही माफ करा, पण मला असं वाटू लागलंय काय की तुम्ही पैशाला कसा प्रतिसाद देतात ना, याहून तुमचं सज्जनत्व आहे. तुम्ही बाईला कसा प्रतिसाद देतात याच्याहून पण तुमचं सज्जनत्व आहे. तुम्ही सत्तेला कसा प्रतिसाद देतात, तुम्ही मानाला कसा प्रतिसाद देता, तुम्ही जिभेला कसा प्रतिसाद देतात, याला महत्त्व आहे. मी आपल्याला सांगतो की आपण भगवान गौतम बुद्धाची पंचशील काढा किंवा महावीरांनी सांगितलेली पंचमहाव्रत काढा. गाडगे बाबा हे त्या सर्व व्रतांचं आचरण करणारे महात्मे आहे. म्हणजे तुम्ही पहा की या सगळ्या मंडळींनी दुःखाची वेगवेगळी कारणं सांगितली. म्हणजे गौतम बुद्धानं कारण सांगित असताना सांगितलं तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. आपण जा भगवान महावीरांकडून विचारा, ते म्हणतील काय, हिंसा हे दुःखाचं कारण आहे. त्याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर मुक्त होऊन काय होईल, आपल्याला केवल पदाची प्राप्ती होईल. बुद्धाला विचारा, बुद्धाचं म्हणणं आहे तृष्णा सोडली पाहिजे आणि आपण हळूहळू कुठं जाऊ, निर्वाणाकडे जाऊ. शंकराचार्यांना विचारा, शंकराचार्य म्हणतात दुःखाचं कारण काय असेल तर माया आहे, तो भ्रम दूर झाला पाहिजे आणि ज्ञानाच्या प्राप्तीनं काय होईल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होईल. गांधींना तुम्ही विचारा, गांधी असं म्हणतील, जैन तत्वज्ञानातून जो विचार गांधीजींनी घेतला आणि गांधींचं म्हणणं असं आहे की परिग्रह करणं हे दुःखाचं कारण आहे. गाडगे बाबांना आपण विचारा, गाडगे बाबांना म्हणा की बाबा काय आहे दुःखाचं कारण, बाबांचं म्हणणं असं आहे अज्ञान आणि कर्मकांडामध्ये अडकून राहणं हे दुःखाचं कारण आहे. मी सांगू, इतक्या स्पेसिफिकपणे विचार करणं, मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे म्हणून माझ्या हे लक्षात आलं. मला खरं सांगा की गाडगे बाबा सहज पद्धतीने ही गोष्ट बोलत जरी असले तरी सुद्धा त्याच्या मागे एखाद्या तत्वज्ञ माणसाचा जो विचार असतो, एखाद्या धर्मधुरीणाचा जो विचार असतो, एखाद्या प्रेषित म्हणवल्या जाणाऱ्या माणसाचा जसा स्पष्ट विचार असतो, असा स्पष्ट विचार हा आपल्याला गाडगे बाबांकडं असलेला दिसतो. गाडगे बाबांनी आपलं सगळ्याचे सगळं आयुष्य जे ते अशा पद्धतीने जगलं. म्हणून आपण जितेंद्रिय म्हणून जे विचार करतो, त्या जितेंद्रिय असण्याच्या सगळ्या ज्या निकष आहेत, ते निकष हे गाडगे बाबांना लागू होताना आपल्याला दिसतात. आध्यात्मिक अर्थानं जरी विचार केला तरी सुद्धा ते जितेंद्रिय होते. आणि दुसऱ्या सामाजिक अर्थानं जर विचार केला तर एवढी निस्पृहता त्यांच्या ठिकाणी होते, त्यांनी पैशाला शिवलं सुद्धा नाही, पैशाला त्यांनी शिवलं सुद्धा नाही. उलट त्यांचं म्हणणं असं होतं, गाडगे बाबांचं एक म्हणणं, एक शब्द असा काळजात रुतून राहावा असा आहे. साहेब गाडगे बाबा असं म्हणाले की सार्वजनिक पैसा स्वतःसाठी वापरणं म्हणजे विष्ठा खाणं आहे. मी सांगू तुम्हाला, गाडगे बाबांनी इथं विष्ठा शब्द वापरला असेल का गु वापरला असेल, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? आपली व्यासपीठ आहे. काय म्हणाले गाडगे बाबांची भूमिका अशी होती, सार्वजनिक आयुष्यामध्ये आपण काम करत असू तर इतकं निस्पृह राहिलं पाहिजे. त्यांची निस्पृहता एवढ्या टोकाची होती की त्यांची मुलगी जेव्हा ती एका गोरक्षणामध्ये आली आणि आल्यानंतर तिनं अर्धा पोतं काय घेतलं, दळलेलं पीठ घेतलं. तर गाडगे बाबांना जेव्हा ही गोष्ट कळाली 2-4-6 महिन्यांनी, गाडगे बाबांनी त्या गोरक्षणाच्या व्यवस्थापकालाही झापलं आणि दुसऱ्या बाजूला त्या पुरीला बोलून घेऊन पण झापलं. आपण कल्पना करा की सार्वजनिक नीतिमत्ता नावाची गोष्ट किती उंचीची असावी लागते.
गाडगे बाबांकडे शिक्षण नसतानाही एवढी लिडरशिप का आली याचं कारण असं आहे की गाडगे बाबांचं आचरण तसं होतं. म्हणजे तुकाराम महाराजांनी नाही का की जेव्हा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर धान्य तुकाराम महाराजांनी वाटायला सुरुवात केली. ते सगळे धान्याचं कोठार भरलेलं होतं आणि त्यातलं एक पोतं होतं जे तुकाराम महाराजांच्या पत्नीनं असं बाजूला काढून ठेवलं होतं. सगळंची सगळं कोठार जे ते वाटून संपलं. तुकाराम महाराजांची एक गोष्ट लक्षात आली, सगळं वाटून झालं मात्र बायकोनं काढून ठेवलेलं एक पोतं आणखीन शिल्लक आहे, रांग पण आणखीन शिल्लक आहे. काही नाही, पोत्याचे दोन्ही कान धरले तुकाराम महाराजांनी आणि ओढत ओढत पोतं कुठं आणलं, ओसरीमध्ये आणलं आणि रांगेत असणाऱ्या लोकांना धान्य वाटायला सुरुवात केली. जिजाई पळत आली ना आली म्हणाली, अहो एकतर तुम्ही सगळ्याचे सगळा संसार वाटून टाकला आणि आता हे शेवटचं पोतं पण तुम्ही वाटून टाकलंय, टाकायला निघाला. आम्ही काय खायचं, आपल्या पोरांनी काय खायचं, काहीतरी दया करा. तुकाराम महाराज ऐकायला तयार नाही. तुकाराम महाराज म्हणाली, ही सगळी लोक उपवासी आहे आणि यांना आपण दिलं पाहिजे. ती बाई चिडली ना, ती म्हणाली, फक्त संसार तुमच्या एकट्याचाच नाही, संसार माझा पण आहे आणि माझा वाटा संसारातला द्या मला, हा माझ्या वाट्याचं धान्य आहे ना, हे मला द्या. तुकाराम महाराज असले, तुकाराम महाराज म्हणाले, एक काम कर, तुला वाटा पाहिजे का तुझा, तू मिळेल, फक्त एक काय करायचं, इथून उठ आणि रांगेत जाऊन उभं राहा, जेव्हा तुझा नंबर येईल तेव्हा मी तुला देतो. कल्पना करा, हे वरवर वाटायला खूप सोपं वाटत असतं. सार्वजनिक आयुष्यामध्ये काम करत असताना जर नवऱ्याचं तोंड समाजाकडे जर असेल तर बाईकडं अपार सोशिकपणा असावा लागतो, तर संसार टिकतो. आणि जर त्यातल्या त्यात जर समजा बाईची जर वृत्ती संग्रहाची असेल तर संघर्ष किती मोठ्या प्रमाणात होईल. मात्र गाडगे बाबा नावाची जी व्यक्ती आहे, मी सांगितलं आपल्याला की तुकाराम महाराजांकडे जी वैराग्याची उंची होती त्याच्यानंतर 250 वर्षामध्ये गाडगे बाबा एवढंच एकमेव उदाहरण आहे की ज्यानं वैराग्य केलं. वैराग्य म्हणजे काय, वैराग्याची तत्वज्ञानात व्याख्या अशी केलेली आहे की गवताच्या काडीपासून तर इंद्रादी ब्रह्मादी पदापर्यंत कशाचीही अपेक्षा नसणं म्हणजे वैराग्य असणं. एक तर त्याला आशा नसते एक, आणि दुसरी गोष्ट त्याच्या मनामध्ये द्वेष नसतो. वैराग्यवान जो असतो ना तो द्वेषी असत नाही, तो सूड भावनेनं पेटलेला असत नाही. वैराग्यवान जो असतो त्याच्या मनामध्ये कोणतीही आशा असत नाही, लोभ असत नाही. मुक्ताबाई आईसाहेबांनी संतत्वाची व्याख्या केलेली आहे आणि संतत्वाची व्याख्या करत असताना मुक्ताबाईंनी व्याख्या अशी केली की संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मराठीमध्ये संत या पदाची पहिली व्याख्या जर कुणी केली तर गाडगे बाबांच्या अगोदर 500-600 वर्षांपूर्वी मुक्ताबाई आईसाहेबांनी केलेली आपल्याला दिसते. 600 वर्षापूर्वी गाडगे बाबा संतत्वाची केलेली व्याख्या जी आहे ती जशीची तशी व्याख्या जगून जर कोणी दाखवली तर ती गाडगे बाबांनी जगून दाखवली. किंवा तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आपल्याला माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणाले काय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ती. तुकाराम महाराज ज्या साधुत्वाबद्दल बोलतात त्या साधुत्वाचा आधुनिक महाराष्ट्रातला आविष्कार जर कोण असेल तर तो आविष्कार म्हणजे गाडगे बाबा आहे. गाडगे बाबा ही व्यक्ती अशा अर्थानं साधारण नाही. हे सगळं सुरू आहे, पण प्रश्न असा येतो की गाडगे बाबा नास्तिक होते का? अजिबात नाही. गाडगे बाबा नास्तिक नव्हते. गाडगे बाबा हे ईश्वराचं अस्तित्व मानणारे होते. फक्त देवाच्या नावानं धर्माच्या नावानं जे कर्मकांड केलं जातं, जे शोषण केलं जातं त्याच्या विरोधामध्ये गाडगे बाबा होते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की 2006ला, मी चुकत नसेल तर 2006ला त्या मांढरदेवीला एक भली मोठी घटना घडली होती. आणि घटना घडली आणि त्या मांढरदेवीच्या घटनेमध्ये नाही का तुमच्याकडे नाही का जसं कुंभमेळ्यामध्ये मागच्या किंवा त्याच्या मागच्या कुंभमेळ्यामध्ये एका साधूनं नाणे फेकले होते आणि चेंगराचेंगरी होऊन जशी लोक मेली होती, अगदी त्याच्याच अगोदर कुंभमेळ्या तिकडं कुठं काय झालं होतं, त्या मांढरदेवीला दादा गोष्ट अशी झाली होती की त्या मंदिराच्या आसपास काय झालं की चेंगराचेंगरी झाली. आणि चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यामध्ये 26-27 का काहीतरी लोक काय झाली होती, दगावली होती, मेली होती. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या मंदिरामध्ये
1942 पासून तर 52-53 पर्यंत 11-12 वर्ष गाडगे बाबा जात होते आणि तिथं जायचे, वाईला जायचे, वाईतून मांढरदेवीला जायचे, तिथं कीर्तन करायचे आणि सांगायचे पशुहत्या करू नका. काय सांगायचे? तिथं जायचे, सांगायचे पशुहत्या करू नका, पशुहत्या करू नका, पशुहत्या करू नका. त्या मांढरदेवीवाल्या लोकांनी ऐकलं नाही. ते सगळ्याची सगळं 2006 पर्यंत चालू होतं आणि आत्ताही कदाचित चालू असेल. काय झालं? 2006ला ते बकरे इतके मोठ्या प्रमाणामध्ये कापले गेले की त्यांचं सगळंचे सगळं रक्त रस्त्यावर आलं होतं. आणि ते रक्त रस्त्यावर आलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या रक्तावरून अनेकांचे पाय घसरले, चेंगराचेंगरी झाली, लोक मेली. मी विचार असा करतो की जर त्या लोकांनी 1952ला जर गाडगेबाबांचं ऐकलं असतं तर मांढरदेवीची जी चेंगराचेंगरी आहे ती 2006ला झाली नसती. आणखी नाही, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कान्हूर पठार नावाचं एक गाव आहे आणि त्या कान्हूर पठारला ते खंडोबाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये 60-70 वर्षांपूर्वी बाबा जेव्हा हयात होते तोवर अक्षरशः 4-4 हजार बकरे कापले जायचे. खाबिया नावाचे त्यांचे एक सहकारी आहे, प्रेमकुमार खाबिया म्हणून, आणि ते या सगळ्या तत्त्वज्ञानानं, अहिंसेच्या तत्त्वज्ञानानं प्रभावित आणि प्रेरित असणारे होते. तर त्यांनी लिहून ठेवलं की ते म्हणाले की 4-4 हजार बकरे कापले जायचे. गाडगे बाबांनी आदल्या दिवशी कीर्तन केलं आणि तिथली पशुहत्या बंद केली. कान्हूर पठारपासून तर मांढरदेवीपर्यंत अनेक ठिकाणी पशुच्या संदर्भानं विचार करणं नावाची गोष्ट आहे ना, ती केलेली दिसते. काही लोकांना गायीबद्दल विचार करणं हे मागास वाटतं, हल्ली वाईट परिस्थिती आहे. त्यांना वाटतं गायीच्या संरक्षणाचा विचार करणं म्हणजे मागास वगैरे काहीतरी गोष्ट वाटते. पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे, गाडगे बाबांनी अनेक गोरक्षणाचे प्रकल्प उभे केले. त्यांनी गायांना सांभाळलं, त्यांनी अनेक बकऱ्यांची जीव वाचवले. म्हणजे पशुपासून तर सर्वसामान्य महारोग्यापर्यंत ज्याला कुणी शिवतही नव्हतं, अवतार मेहर बाबा नावाचे एक साक्षात्कारी सत्पुरुष अहिल्यानगरच्या पलीकडे होऊन गेले. तर ते त्या कालावधीमध्ये महारोग्यांचा सांभाळ करत होते. आपण पाहिलं तर त्यांच्या सोबत गाडगे बाबांचा एक फोटो उपलब्ध आहे. आणि गाडगे बाबा काय करतात? गाडगे बाबा हे त्या महारोग्याला आंघोळ घालत होते. म्हणजे परवा मी आनंदवनामध्ये गेलो होतो, त्या सोमनाथच्या छावणीला, आणि तिथं मी विकास भाऊंचं एक भाषण ऐकलं. ते म्हणाले की बाबा आमटेंनी जेव्हा हे महारोग्यांचं काम सुरू केलं त्यावेळी गोष्ट अशी आहे की महारोग बरा होतो, कुष्ठरोग बरा होतो वगैरे याच्याबद्दल प्रबोधन झालं होतं सगळं. मग काय झालं की आम्ही सगळ्या महारोग्यांना घेऊन, बऱ्या झालेल्या महारोग्यांना घेऊन पिक्चर पाहायला थिएटरमध्ये गेलो. पूर्ण थिएटर आम्ही बुक केलेलं होतं. आम्ही पिक्चर पाहून बाहेर पडलो आणि नंतर आम्हाला माहिती अशी कळाली की तिथल्या व्यवस्थापनानं ते थिएटर फिनेलनं धुतलं. मला काय म्हणायचं आहे, हे आत्तापर्यंत अशी परिस्थिती असेल तर आपण कल्पना करा की 5-50 वर्षांपूर्वी जेव्हा बाबा असा विचार करत असतील त्यावेळेस काय परिस्थिती होती. अशा कालावधीमध्ये गरिबाचे अश्रू पुसले पाहिजे, हा जो धर्माला जोडून येणारा विचार आहे ना, हा विचार बाबांनी जगलेला दिसतो. म्हणजे खरं तर मी विचार हा करतो की कधीतरी संत आणि महारोगी याच्यावरच बोललं पाहिजे. कारण संतश्रेष्ठ नामदेव महाराज आत्तापासून 800 वर्षांपूर्वी फिरत कुठपर्यंत गेले? घुमानपर्यंत गेले. आणि घुमानमध्ये जेव्हा गेले त्यावेळेस त्यांनी तिथं तर शीख धर्माला पूरक वातावरण पहिल्या टप्प्यात तयार केलंच, भागवत धर्माचा विचार तर तिथपर्यंत नेलाच. पण त्यांनी काय केलं की त्यांचे 2 शिष्य होते. एक पहिला शिष्य होता तो जालन होता आणि दुसरे होते ते केशव होते, केशव कलंदर. आणि काका गोष्ट अशी आहे, जालन जे होते ते सुतार होते आणि केशव कलंदर जे होते ते महारोगी होते. काय केलं नामदेव महाराजांनी, एका महारोगी व्यक्तीला नंतर आपल्या परंपरेचं वारसदार केलं. ही क्रांतिकारी घटना आहे त्या काळाची. किंवा आत्ताही अनेक लोक ते साईबाबांच्या चमत्काराबद्दल बोलतात, पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की तुळशीराम नावाच्या एका महारोग्याच्या मांडीवर 1917 ऑक्टोबर महिन्यामध्ये विजयादशमी अधिक एकादशी या दिवशी गाडगेबाबांनी देह ठेवलेला आहे. गाडगेबाबांना दिवसभर ते सगळं चालत होतं, मात्र झोपत असताना गाडगेबाबा काय करायचे तर तुळशीराम नावाच्या महारोग्याच्या त्या जखमांवर ते गावरान तूप लावायचे. म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या काही ट्रेस आपल्याला दिसतात की त्याच्यामध्ये या मंडळींनी सेवा केलेली दिसते. आणि याच्यामधलं मागच्या शतकातलं नवे मागच्या 1000 वर्षामध्ये धर्मसेवेला जोडून एवढं मोठं काम उभं करणारा एकही महात्मा आपल्याला दिसत नाही.
तो महात्मा म्हणजे जर कोण असेल तर ते राष्ट्रसंत गाडगेबाबा असलेले आपल्याला दिसतात. बाबांचं काही शिक्षण झालेलं नाही, मात्र फुल्यांना जो कळाला होता मुद्दा, जो मुद्दा फुल्यांना कळाला होता, जो मुद्दा जगन्नाथ शंकर शेटांना कळाला होता, जो मुद्दा हा कर्व्यांना कळाला होता, तर काय होता मुद्दा? तो मुद्दा शिक्षणाच्या गांभीर्याचा होता. 3 लोक मुंबईमध्ये जगन्नाथ शंकर शेट आहेत, इकडं कर्वे पुण्यामध्ये आहेत, महात्मा फुले कर्व्यामध्ये पुण्यामध्ये, आणि ती मंडळी वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करतायत. त्यांचं क्रांतिकारत्व पण भलं मोठं आहे, त्याच्याविषयी काही अडचण नाही. मात्र त्या कालावधीमध्ये एवढ्या गांभीर्यानं शिक्षणाचा विचार केला पाहिजे असं म्हणून गांभीर्यानं लोकांमध्ये जाऊन शेवटच्या माणसापर्यंत जाऊन प्रबोधन करणारा माणूस कोण आहे? मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रभर असा प्रबोधन करणारा व्यक्ती जर कोण असेल तर ते गाडगे बाबा आहे. आणि मराठवाड्यामध्ये ती जागा जर कोणाची असेल तर ती राष्ट्रसंत भगवान बाबांची जागा आहे. बाबा तिकडं भगवान बाबा काय म्हणाले होते? भगवान बाबा म्हणाले होते 1 एकर विका मात्र मुलांना शिकवा. आणि गाडगे बाबा सुद्धा अनेक कीर्तनांमध्ये म्हणाले की जेवतं ताट मोडा पण मुलांना शिकवा म्हणजे शिकवा. गाडगे बाबांनी नंतरच्या टप्प्यामध्ये साहेब कर्मवीर भाऊराव पाटलांना मदत केली, पंजाबराव देशमुखांना मदत केली. म्हणजे इथली काही मंडळी नवी असतील तर त्यांना मी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था कोणती आहे तर ती रयत शिक्षण संस्था आहे. गोवा राज्यापेक्षाही ज्याचं बजेट मोठं आहे ती संस्था कोणती तर ती संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. नंतर दुसरी मोठी संस्था माझ्या माहितीप्रमाणे असेल तर ती बापूजी साळुंकेंची स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था असेल. नंतर कुठली असेल तर ती पंजाबराव देशमुखांची श्री शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था असेल. पहिल्या टॉप 5 मध्ये तुमची पण इथली नाशिकची मराठा विद्या प्रसारक संस्था जी आहे ती पण येते. म्हणजे याच्यामध्ये गाडगे बाबांच्या हयातीमध्ये असणारी रयत शिक्षण संस्था ही अत्यंत मोक्याच्या काळात कुणी जगवली? गाडगे बाबांनी जगवली. म्हणजे महात्मा गांधींचा खून झाला आणि जेव्हा खून झाल्यानंतर काही लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी साखर वाटली तर काही लोकांनी घरं जाळली, असं सगळ्याची सगळं भानगडी येते. वावटळ नावाची कादंबरी आहे यांची, मला आता आठवत नाही, पण त्यांनी हा सगळा संघर्ष जो आहे तो खूप गांभीर्यानं रेखाटला आहे. त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे आदरणीय अण्णा, मी परत विसरून जाईल, कर्मवीर भाऊराव पाटलांना कर्मवीर पहिल्यांदा कोण म्हणालं तर ते गाडगे बाबा म्हणाले. म्हणजे 3 डिसेंबर 1935ला साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य जी जागा आहे ज्याला 4 भिंती असं म्हटलं जातं, तिथं ते बडोद्याचे राजकुमार प्रतापसिंह गायकवाड आले होते. आणि ते बडोदा नरेश प्रतापसिंह गायकवाड तिथं आलेले आणि तिथं गाडगे बाबांचं साताऱ्यात कीर्तन झालं. आणि त्या दिवशी गाडगे बाबा हे भाऊराव पाटलांना काय म्हणाले? कर्मवीर म्हणाले. आणि तेव्हापासून अण्णांच्या नावाला जर काय चिकटलं असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटील हे चिकटलं. आणि जेव्हा गांधींचं हे सगळं प्रकरण झालं तर मुंबई राज्य होतं आणि मुंबई राज्याचे पंतप्रधान होते ते बीजी खेर होते, बाळ गंगाधर खेळ. म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 3 बीजी आहे. एक पहिले जे बीजी आहे ते म्हणजे बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर एक, दुसरे ते बाळ गंगाधर टिळक आणि तिसरे जे आहे ते बाळ गंगाधर खेर. तर हे होते आणि यांनी काय केलं, यांच्या राजवटीमध्ये रयत शिक्षण संस्थेची ग्रँड बंद झाली. रयत शिक्षण संस्था स्थापन होऊन 25-30 वर्ष झालेली आहे. त्यांची भली मोठी काय झाली होती की संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती. सर्वसामान्य बहुजन समाजातली शेकडो हजारो लाखो विद्यार्थी रयतमध्ये शिकत होते. आणि जेव्हा त्यांची ग्रँड बंद झाली, कर्मवीर अण्णा कुणाला येऊन भेटले? गाडगे बाबांना येऊन भेटले आणि त्यांनी ती अडचण सांगितली. त्यांनी सांगितलं की हे गांधींच्या खुनाच्या संदर्भानं जे अफवांचं प्रकरण होतं आहे, मुंबई राज्याचा काही एक गैरसमज झालेला आहे माझ्याबद्दल आणि त्याचा परिणाम संस्थेवर झाला. गाडगे बाबा तेव्हा कर्मवीर अण्णांना घेऊन पुण्याला गेले. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बीजी खेर हे पुण्यामध्ये, आपल्याला माहिती आहे की शनिवार वाड्याच्या समोरच नदी ओलांडून काँग्रेस भवन आहे तिथं होते. गाडगे बाबा आणि कर्मवीर अण्णा तिथं खाली गेले. खाली जाऊन जमिनीवर जेव्हा गाडगे बाबा बसले, बीजी खेरांना मुख्यमंत्र्यांना कळालं, तेच घाईघाईनं आले. बाबांना नमस्कार केला आणि म्हणाले, बाबा काय काम काढलं आपण मला सांगा. त्यावेळेस गाडगे बाबांनी सांगितलं, हे भाऊराव पाटील हे महारामांगाच्या पोरांना शिकवतात आणि काय करा साहेब, विनंती आहे तुम्ही गरिबाच्या पोरांच्या पाठीवर मारा, मात्र पोटावर मारू नका. त्या मिनिटाला खेर म्हणाले, मी पाहतो काय आहे ते प्रकरण.
आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अगदी त्याच आठवड्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची बंद झालेली ग्रँट जी आहे ती ग्रँट जर कुणी करून दिली असेल तर गाडगेबाबांनी हे केलं. म्हणजे गाडगेबाबा ही इतकी विजनरी व्यक्ती होती. मला लक्षात असं येतं, सामाजिक नेतृत्व करणारी मंडळी जी असतात ना ती निस्पृह असतात, मात्र ती एकमेकांना कॉम्पिटिटर पण समजत असतात. हा प्रॉब्लेम आहे मोठा. मात्र मला गाडगेबाबांचं वैशिष्ट्य हे वाटतं की त्यांनी पंढरपूरला चोखामेळा धर्मशाळा काढली आणि ती चोखामेळा धर्मशाळा त्यांनी कुणाला दिली? त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि सांगितलं ही धर्मशाळा तुम्ही तुमच्या पीपल्स एज्युकेशनशी जोडून घ्या. आणि सांगू हे सगळं होत असताना तिथं कोण होतं? तर त्या चोखामेळा धर्मशाळेवर बाबासाहेब जसे नेतृत्व करत होते तसं तिथं कर्मवीर भाऊराव पाटील विश्वस्त होते. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हा प्रचंड मोठा माणूस आहे महाराष्ट्राच्या इतिहासातला. त्यांचं काम प्रचंड मोठं आहे, ते तिथं होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड ज्यांच्या भूमीमध्ये आत्ता मी उभा आहे त्यावेळेस ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि गाडगेबाबांनी काय केलं? गाडगेबाबांनी ते सगळेचे सगळं कुणाकडे सुपूर्त केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सुपूर्त केलं. कर्मवीरांना आणि गाडगेबाबांचा हा संबंध आहे. त्याच्यानंतर गाडगेबाबा आणि बाबासाहेबांचा हा संबंध आहे. मी खूप थेटपणानं हा विचार करतो की गाडगेबाबांनी धर्मांतराच्या संदर्भानं बाबासाहेबांना काही गोष्टी सांगितल्या. मला आत्ता प्रश्न असा पडतो की जर समजा बाबासाहेब बौद्ध धम्म वगळता इतर धर्म जर बाबासाहेबांनी स्वीकारला असता तर आत्ताची भारताची राजकीय सामाजिक परिस्थिती कशी राहिली असती याच्यावर आपण विचार करा. मला त्याच्यावर आत्ता फार बोलायचं नाही. मला म्हणायचा मुद्दा काय आहे की बाबा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करणारे अत्यंत विवेकी विचारवंत होते. ते विचारवंत होते, ते उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत शेवटपर्यंत विचार पोहोचवणारे परफॉर्मरही होते. आणि दुसऱ्या बाजूला तो विचार कृतीत आला पाहिजे यासाठी काम करणारे कृतिशूर व्यक्तिमत्वही होते. आणि आपल्यानंतर सुद्धा ते काम चाललं पाहिजे याच्यासाठी जी संस्थात्मक तरतूद करून ठेवायची असते ते काम सुद्धा गाडगेबाबांनी केलं होतं. काही लोक काय असतात, त्यांना असं वाटत असतं आपण आहे तवरच काम राहिलं पाहिजे, नंतर काय त्यांना असत नाही. मात्र गोष्ट काय आहे की जोवर आपण आहोत तोवर तर काम चाललंच पाहिजे, पण आपल्या नंतर सुद्धा ते काम चाललं पाहिजे आणि त्याची काही एक तरतूद करून ठेवली पाहिजे. याचं विजन लिडरशिपकडे असतं. तुम्ही 3 पिढ्या काम करतायत देशमुख साहेब. मला असं वाटतं की हे गाडगेबाबांचं विजन आहे. आपण लक्षात घ्या, हे गाडगेबाबांचं विजन आहे. अनेक लोक जन्माला आली, मोठी मोठी कामं केली त्यांनी, मात्र त्यांनी त्यांच्या कामाला संस्थात्मक रूप दिलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की ते काम मोडकळीस आलेलं आपल्याला दिसून येतं. बाबांनी जो विचार मांडला तो विचार खूप मोलाचा महत्त्वाचा होता. म्हणजे गाडगेबाबांचा विचार आपण केला तर आत्रेय तर असं म्हणाले की गाडगेबाबांना मी वयाच्या 55व्या वर्षी भेटलो, माझ्या अगोदरची 54 वर्ष वाया गेली. म्हणजे करेचं पाणी किंवा आत्रेयांचे अग्रलेख वगैरे आपण वाचले तर आपल्या लक्षात येईल की आत्रे किती जहाल होते. मात्र तो सिंह तो हा काय म्हणूयात की गाडगेबाबांना एका वेगळ्या अर्थानं शरण आला. गोनी दांडेकरांचं जर वाचलं आपण, त्यांचा मोगरा फुलला वाचला तर मन भरून येतं. ज्ञानेश्वरीचे उत्तम अभ्यासक होते. त्यांची ते कुण्या एकाची ब्रह्मणगाथा नावाचं पुस्तक पण गोनीदांचं खूप चांगलं पुस्तक आहे. इतिहासाच्या संदर्भानं त्यांना ज्ञान होतं, संत वाङ्मयाच्या संदर्भानं त्यांना ज्ञान होतं. इतके मोठे गोनी दांडेकर, पण ते गाडगेबाबांच्या मागे वेडं असल्यासारखे फिरले साहेब. म्हणजे जेव्हा ते गेले पंढरपूरमध्ये त्यावेळेस गाडगेबाबांच्या सोबत झाडू मारायचं काम करत होते. कोण? गोनी दांडेकरांनी. गोनी दांडेकरांनी लिहून ठेवलं की मी गाडगेबाबांकडून काय शिकलो, तर मी गाडगेबाबांकडून झाडून घ्यायचं शिकलो. मी गाडगेबाबांकडून काय शिकलो, तर लोकांपर्यंत कसं गेलं पाहिजे हे मी गाडगेबाबांकडून शिकलो. एक दिवस ते काय झाला की गोनी दांडेकर हे इथं संभाजीनगरला गेले होते, आत्ताचं छत्रपती संभाजी महाराज नगर आणि पूर्वीचं औरंगाबाद. तिथे एका जेलमध्ये गेले आणि त्यांनी ते सगळे काय पाहिले, कैदी पाहिले. सगळे कैदी पाहिले आणि कैदी पाहिल्यानंतर त्यांच्या पायामध्ये बेड्या होत्या. गोनीदांनी काय केलं की आपल्या पायामध्ये एक बेडी घातली आणि ते अनेक दिवस वावरत राहिले. एक दिवस मनमाडच्या जंक्शनवर गाडगेबाबांची भेट झाली, गोनी दांडेकरांची भेट झाली. आणि बाबांनी विचारलं, बाबू, गोनीदांना ते बाबू म्हणायचे, बाबू हे काय आहे पायात? ते म्हटले, काही नाही, ही बेडी आहे आणि ही मी देहदंडनासाठी घातलेली आहे.
थोडेसे गोणीदा आध्यात्मिक वृत्तीचे होते, थोडेसे काय निष्काम अशा एखाद्या साधूसारखे वागणारे होते. ते म्हणले गाडगे बाबांनी ती पाहिली आणि गाडगे बाबांनी एक कथा छोटीशी सांगितली गोणीदांना. ते म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो की मुंबईमध्ये एक भैया होता. त्या भैयानं काय केलं, जमीन व्यवस्थित सारवली, त्याच्यावर चूल मांडली आणि तो स्वयंपाक करायला सुरुवात करायला लागला. आणि तो काय करत होता, त्यानं काठवटीमध्ये पीठ घेतलं आणि तो फक्त उजव्या हातानंच पीठ मळत होता आणि डावा हात असा लांब ठेवला होता. कुणीतरी त्याच्याकडे गेलं आणि विचारलं, का हो तुम्ही फक्त उजव्या हातानंच पीठ मिळतात, डावा हात लांब का ठेवता? त्यावेळेस त्या भैयानं सांगितलं, काही नाही, हा डावा हात जो आहे, हा डावा हात सकाळी वापरात येतो ना, म्हणून मी काय केलंय, दूर ठेवलाय. गाडगे बाबांनी नंतर त्याच्यावर उत्तर दिलं आणि ते जास्त महत्त्वाचं आहे, समजदार लोकांना लक्षात येईल बिटवीन द लाईन. गाडगे बाबा काय म्हणाले की मैला निर्माण होतो तो काय हातातून निर्माण होत नाही, मैला निर्माण होतो, मैलाचं पेटारं जर असेल तर हे पोट आहे. आणि बाबा 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 इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडून दिल्या पाहिजे वरवरच्या. मन स्वच्छ ठेवलं पाहिजे. मन चंगा तो कठोती में गंगा. हे कोणी सांगितलं? गाडगे बाबांनी सांगितलं. मी विचार याच्यावर करत होतो की अरे हे खरं आहे, आपण काय करतो की आपण चित्ताची निर्मळता, आपलं मन स्वच्छ ठेवणं हे सोडून देतो आणि असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही करत बसतो. चित्तशुद्धी, मनानं निर्मळ असणं ही या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. असं सांगणारा धार्मिक नेता कोण असेल तर तो गाडगे बाबा आहे. गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये एक वाक्य सातत्याने यायचं. गाडगे बाबा असं म्हणायचे, कबीर कहे कमाल को सबसे बडी दया, काशी जावो तीर्थ जावो चाहे जावो गया. दयेचं तत्वज्ञान सांगणारा असा एक महात्मा. आणि त्यांच्या त्यागाची ताकद एवढी होती की त्यांच्यामुळे हजारो लाखो रुपये त्या कालावधीमध्ये जमा झाले. आपण कल्पना करा की गाडगे बाबांचं चरित्र जर आपण पाहिलं कुणीही लिहिलेलं, प्रबोधनकारांनी लिहिलेलं असू देत किंवा रातू भगतांचे ग्रंथ असू देत किंवा आता आमचे एक मित्र आहेत संतोष आरसोड म्हणून, त्यांनी सुद्धा गाडगे बाबांवर खूप चांगलं पुस्तक लिहिलं आहे. ही पुस्तकं आपण पाहिली तर आपल्या लक्षात असं येईल की त्या कालावधीमध्ये म्हणजे कधी, आता सोनं 1.5 लाख रुपये तोळा सुरू आहे, 1,68,00,000 ना, 1,60,000, 1,68,00,000 असं सुरू आहे तोळा. ज्या कालावधीमध्ये 50 रुपये तोळा सोनं होतं, 100 रुपयाच्या आसपास सोनं होतं साहेब, त्या कालावधीमध्ये गाडगे बाबांनी 2-2 लाख रुपयाची सार्वजनिक कामं केली. कल्पना करा किती मोठं काम होतं. त्यांच्या एवढा रचनात्मक सार्वजनिक काम करणारा एकच व्यक्ती अगोदर झाला तर ती व्यक्ती जर कोण असेल तर त्या पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकर याच आहे. पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकरांनी जेवढं रचनात्मक सार्वजनिक काम उभं केलं, त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीनं इतकं मोठं सार्वजनिक काम उभं केल्याची नोंद जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त गाडगे बाबांची असलेली दिसते. ऋणमोचनाच्या नदीच्या घाटापासून मंदिराच्या जीर्णोद्धारापर्यंत, गोरक्षक संस्थानांपासून तर वसतिगृहांपर्यंत सेवेचं काम करत राहायचं हा आदर्श जो आहे तो गाडगे बाबांनी आपल्याला दिलेला दिसतो. एक संदर्भ मध्यंतरी वाचत होतो आणि तो मला इंटरेस्टिंग वाचला. काय आहे की सुधाकर मोहन नावाचे एक लेखक आहे, त्यांनी एक इंटरेस्टिंग मुद्दा सांगितला, तो आपल्या समोर ठेवतो आणि मी माझ्या भाषणाच्या समारोपाकडे येतो. कारण काय झालंय, 8:44 झालेत. काय मुद्दा ते असं म्हणाले की सुभाषचंद्र बोस जे ते काय झाले की नजर कैदेमध्ये होते आणि काय झालं की ते इंग्रजांना हातावर तुरी देऊन निसटले. आमच्या कोपरगावच्या भाषेत गुंगारा देऊन निसटले. काय झालं, ते गुंगारा देऊन निसटले. ते काय झाले की तुरी देऊन निसटले. त्यांनी वेषांतर वगैरे केलं आणि ते जपानलाही गेले असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींचं म्हणणं होतं की ते काही काळ काय होते, काही काळ ते देशामध्ये पण फिरत होते. तर सुधाकर मोहडांचं म्हणणं असं आहे की देशभक्त सुभाषचंद्र बोस हे काही कालावधीमध्ये हे वेषांतर करून गाडगे बाबांच्या सोबत होते. कुणाचं म्हणणं, हे माझं म्हणणं नाही, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या दिशेनं संशोधन झालं पाहिजे. म्हणजे त्या कालावधीमध्ये स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली असेल, त्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांच्याबद्दल चर्चा झाली असेल. गांधींची आणि यांची कुणाची, गाडगे बाबांची दुसरी जी भेट झाली साहेब, आपल्याला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्राच्या मागच्या 100-200 वर्षांमध्ये कम्युनिकेशनसाठी सगळ्यात मोठा माणूस जर कोण आहे तर गाडगे बाबा, आपले हे कोण आहे, गांधी आहे. ते गांधी 1-1 मिनिट गांभीर्यानं वापरत होते. मात्र जेव्हा 1936 फैजपूरला,
थोडं मागं पुढं काय मला माहिती नाही आता 1936ला फैजपूरला जेव्हा ते झालं त्यावेळेस गांधीजी आणि गाडगे बाबा किती वेळ बोलले. आपल्याला आश्चर्य वाटेल की गांधीजी आणि गाडगे बाबा तब्बल 6-7 तास त्यांनी गप्पा मारल्या. आपण कल्पना करा हे काय उंचीचं असेल. आणि नंतरच्या कालावधीमध्ये हा देश आहे याची चले जाव चळवळ असेल, असहकारिता चळवळ असेल, स्वातंत्र्य लढा असेल, त्याच्यासाठी सातत्यानं आपल्या कीर्तनामधून प्रबोधन जर कोण करत राहिले तर ते प्रबोधन करण्याचं काम हे गाडगे बाबांनी केलेलं आपल्याला दिसतं. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा इतिहास लिहायचा म्हटला तर त्यात गाडगे बाबांचं नाव घ्यावं लागेल. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांचा इतिहास लिहायचा म्हटला त्यात गाडगे बाबांचं नाव लिहावं लागेल. स्वातंत्र्याचा इतिहास लिहायचा म्हटला त्यात गाडगे बाबांचं नाव लिहावं लागेल. विचारांचा इतिहास लिहायचा म्हटला त्यात गाडगे बाबांचं नाव लिहावं लागेल. संप्रदायाचा इतिहास लिहायचा म्हटला त्यात गाडगे बाबांचं नाव लिहावं लागेल. धर्माचा इतिहास लिहायचा म्हटला तर त्याच्यामध्ये सुद्धा गाडगे बाबांचं नाव लिहावं लागेल. अशा एका महान अशा सत्पुरुषाला मी मनापासून वंदन करतो. त्यांनी धर्म तर सांगितलाच, मात्र ज्या पद्धतीनं कर्मवीर अण्णांनी शिक्षणामध्ये हाताचं स्थान अधोरेखित केलं, श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची मांडली, अगदी त्या पद्धतीनं धर्मामध्ये हाताचं श्रमाचं स्थान महत्त्वाचं मांडलं. कीर्तनकार असूनही कष्ट केले गाडगे बाबांनी. पंढरपूरची जी धर्मशाळा झाली त्या धर्मशाळेमध्ये गौंड्याच्या हाताखाली गाडगे बाबांनी काम केलं. मला विनंती आपल्या सगळ्यांना अशी करायची आहे की गाडगे बाबांचा हा विचार आपण सगळ्यांनी अंतःकरणामध्ये साठवावा, समजून घ्यावा. अज्ञानातून दूर गेलं पाहिजे आणि बाबांच्या रस्त्यानं आपण सगळ्या मंडळींनी चालत जावं, विचाराच्या रस्त्यानं चालत जावं. याचा विचार आपण सगळी मंडळी करा. मला खात्री आहे गाडगे बाबांचं जीवन वरवरवर जरी साधं वाटत असलं तरी ते आचरणासाठी खूप अवघड आहे. ते काय कुणा लेकराचं काम नाही. त्याच्यासाठी काय लागेल, त्याच्यासाठी असा मजबूत असा भूमिका असावी लागेल, जिद्द असावी लागेल, चिकाटी असावी लागेल. आपल्याला ती निस्पृहता निष्कामता आपल्याकडे यावी. समाजाच्या सुधारणेच्या संदर्भानं अंतःकरणामध्ये तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावे. मला वाटतं गाडगे बाबांना हीच खऱ्या अर्थानं खरी श्रद्धांजली आहे, आदरांजली आहे. मी खूप अंतःकरणपूर्वक बाबांना वंदन करतो. विदर्भातले एक कवी कुणीतरी आहे ते असं म्हणाले होते की विदर्भ देशी ऋणमोचनासी तुकाराम अवतार रजकाचे वंशी करी गाडगे काठी चिंध्या तनूला नमस्कार माझा तया डेबुजीला. बाबांना वंदन करतो, वाणीला विराम देतो. आयोजकांचे आभार. आपणा सर्वांना धन्यवाद. आवडलं असेल हे सगळं तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप थँक्यू. मनापासून आभार. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्कार. आज या ठिकाणी वसंत व्याख्यानमालेच्या अंतर्गत 22वा पुष्प स्वर्गीय डॉक्टर सुभाष सुराणा स्मृती व्याख्यान संपन्न झालेलं आहे. या स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने तमाम सुराणा कुटुंबीय, देणगीदारांच्या कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे. त्यांचं मी आभार मानतो. त्यानंतर आजचं व्याख्यान अत्यंत चांगल्या शैलीमध्ये हबप सचिन महाराज पवार यांनी आपल्यासमोर सादर केलं. त्यांचं देखील मी व्याख्यानमालेच्या वतीने आभार मानतो आहे. आता या ठिकाणी आजचे व्याख्याते सचिन महाराज पवार यांचा एक छोटासा सत्कार हा या ठिकाणी होतो आहे. श्री संत गाडगे महाराज संस्था म्हणजेच परीट धोबी समाज संस्था यांच्या वतीने हा सत्कार होतो आहे. तर कृपया मी आजच्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा आणि परीट धोबी समाजाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाबांचा सत्कार करावा. उद्या दिनांक 23 मे रोजी या ठिकाणी व्याख्यानमालेचं 23वं पुष्प कांताबेन रसिकलाल शहा स्मृती व्याख्यान हे संपन्न होणार आहे. उद्याचे वक्ते असतील श्री भूषणजी गरवारे. उद्याच्या व्याख्यानाचा विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. उद्याचे वक्ते हे कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ आहेत. त्यानंतर उद्या व्याख्यानानंतर मेघा विश्वास प्रस्तुत मायबोली साजिरी मराठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर उद्या जे चित्रप्रदर्शन आहे हे चित्रप्रदर्शन कला निकेतन महाविद्यालय नाशिक यांच्या वतीने चित्रप्रदर्शन आहे.